हेडलाइन्स नंतर पाहणार आहोत सगळे ग्लोबल रिपोर्ट्स। ऑपरेशन सिंदूर नंतर जगातील युद्धाचं पारंपरिक तंत्रज्ञान बदलल्याचं सगळ्यांनाच कळून चुकलंय। मात्र आता नव्यानं तंत्रज्ञानानं बनवलेली नवी शस्त्र भारताकडे असणं गरजेचं आहे। त्यातही हे तंत्रज्ञान जर देशी असेल तर सोन्याहून पिवळं। याच हेतूने तयार झालेल्या आकाश प्राइम या देशी डिफेन्स सिस्टीमची आज यशस्वी चाचणी झालेली आहे। नेमकं ते कसं आहे आणि कसं कार्य करतं पाहणार आहोत या रिपोर्टमधून। भारतीय सैन्याला आणखी एक अत्याधुनिक बचाव यंत्रणा लवकरच मिळणार आहे। संरक्षण यंत्रणांवरती संशोधन करणारी सर्वात मोठी संस्था DRDOनं गुरुवारी आकाश प्राइम या बचाव यंत्रणा म्हणजेच डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी केली आहे। या नव्या यंत्रणेमुळे भारतीय लष्कराच्या ताफ्याला अत्याधुनिकतेची नवी जोड मिळणार आहे। आकाश प्राइमनं आज 4.5 किलोमीटरवरील लक्ष्य भेदण्यात यश मिळवलंय। जमिनीवरून हवेत मारा करणारी ही बचाव यंत्रणा आहे। शत्रूचा मिसाइल्स किंवा ड्रोनवर यशस्वी मारा करण्याची क्षमता यंत्रणेमध्ये आहे। आकाश प्राइम आहे ही एक अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे। ही 4500 हून जास्त उंचीच्या हाईटवरती जी शत्रूची हवेतनं शस्त्र येतात, मग ते मिसाइल्स असो की ड्रोन्स असो की फायटर एअरक्राफ्ट असो, त्यांचा विनाश करतं। ही जी टेस्ट आपण लडाखमध्ये केली ती यशस्वी झाली आणि आपल्याला टेस्ट फ्लाईटमध्ये सगळं प्रकारचे शत्रूची हत्यारं बर्बाद करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं। जगभरातील युद्धाची परिभाषा आता बदलली आहे। मानवविरहित शस्त्रांचा वापर आता वाढलाय, त्यामुळे अशा हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी नव्या यंत्रणांचीही गरज आहे, असं प्रतिपादन देशाचे तिन्ही सेना दलांचे प्रमुख जनरल चौहान यांनी केलंय। डिपेंडन्स ऑन फॉरेन टेक्नॉलॉजीज weakens our preparedness, limits our ability to scale up production, results in shortfall. परदेशी तंत्रज्ञानामुळे आपल्या क्षमतेला मर्यादा येतात। Another important aspect of this capability is that foreign weapons and sensors. त्याचप्रमाणे अशा तंत्रज्ञानामुळे स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आणि त्या तंत्रज्ञानाची 24 तास उपलब्धता होऊ शकत नाही। शिवाय या तंत्रज्ञानाची शत्रूलाही पूर्ण कल्पना असते, त्यामुळे आपण केलेल्या हल्ल्यांची तीव्रता मर्यादित होते। त्यामुळे देशी तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे। देशी तंत्रज्ञानामुळे शत्रूपासून आपली क्षमता आणि हल्ल्याची तीव्रता दोन्हीही लपून राहते आणि युद्धाच्या प्रसंगात याचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो। When actually you are face to face in some the initial encounters at least. भारतीय बनावटीच्या आकाश सिस्टीमने ऑपरेशन सिंदूर दरम्यान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पाकिस्तानकडून आलेले सगळे ड्रोन आणि क्षेपणास्त्र निष्प्रभ करणं आकाश डिफेन्स सिस्टीमच्या जोरावर शक्य झालंय। शत्रूकडून येणारे ड्रोन किंवा क्षेपणास्त्र दूरवर असताना टिपण्यासाठी या सिस्टीममध्ये रडार यंत्रणा असते। शत्रूची अस्त्र आपल्या दिशेने आल्यास या सिस्टीममधील क्षेपणास्त्र आपोआप सक्रिय होतात। ड्रोन किंवा क्षेपणास्त्र सिस्टीमच्या टप्प्यात आल्यावर प्रत्युत्तरादाखल क्षेपणास्त्र अस्त्राच्या दिशेने सोडली जातात। क्षेपणास्त्रांमध्ये अचूक निशाणा साधून शत्रूचं अस्त्र निष्प्रभ केलं जातं। लडाख भारताकरता सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण गलवानमध्ये काय झालं होतं याची आपल्याला कल्पना आहे। आणि लडाखच्या ज्या सीमा आहेत या 2 राष्ट्रांना मिळतात, एक तर चीन आणि दुसरं पाकिस्तान। तर म्हणून हाय अल्टिट्यूड म्हणजे अति उंच भागामध्ये लढाई करण्याची आपली क्षमता ही अत्यंत महत्त्वाची असते। आणि सध्याच्या आधुनिक युगामध्ये जी शस्त्र वापरली जातील त्याच्यामध्ये ड्रोन्स असतील, त्याच्यामध्ये मिसाइल्स असतील, त्याच्यामध्ये एअरक्राफ्ट असतील। तर अशा पद्धतीमध्ये जसं आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये केलं होतं, जर शत्रूंनी आपल्यावरती प्रतिहल्ला केला, चीन असो की पाकिस्तान असो, त्यांच्या मिसाइल्सपासून त्यांच्या ड्रोन्सपासून आपल्याला संरक्षण करावं लागेल। आणि त्याकरता आकाश प्राइम नावाची जी सिस्टीम आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे। ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी इस्लामाबादची पाचावर धारण बसवली आणि भारतीय बनावटीच्याच आकाश सिस्टीमनेच पाकिस्तानचा हल्लाही परतवून लावला। आता याच मालिकेत आकाशचं अपग्रेडेड व्हर्जन भारताच्या भात्यात सामील होत आहे। भारताच्या सामरिक सज्जतेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।